नमस्कार सर्वांचं ऑनलाईन गाईडमध्ये स्वागत। आजचा विषय मित्रांनो तुम्ही वाचला असेल की युडॅसमध्ये इयत्ता पहिलीचे विद्यार्थी ॲड करायचे आहेत। बघा, विद्यार्थी ॲड करायचे आहेत, पण फक्त इथं प्राथमिक माहिती विद्यार्थ्यांची ॲड करायची आहे। त्याच्यानंतर मग बाकीच्या गोष्टी नंतर तुम्हाला अपडेट करायच्या आहेत। चला तर मग सुरुवात करूया। आपली प्राथमिक माहिती विद्यार्थी ॲड करून टाकूया। त्यासाठी तुम्हाला इथे ॲड स्टुडंटमध्ये जायचं आहे। ठीक आहे, ॲड स्टुडंटमध्ये गेल्याच्या नंतर या ठिकाणी विद्यार्थ्याची संपूर्ण डिटेल बघा। स्क्रीन आहे ना, अशी झूम कमी जास्त करायची, तेव्हाच तुमचं काम व्यवस्थित होईल। ठीक आहे, इथे फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम टाकायचं आहे। तर इथे आपण म्हणूया तीर्थराज। जी स्पेलिंग तुमची आधारमध्ये आहे तशा पद्धतीने जर टाकलं तर नंतर तुम्हाला त्रास होणार नाही। ठीक आहे, इथे विद्यार्थ्याचं नाव, ओके। त्याच्यानंतर जेंडर टाकायचं आहे तुम्हाला विद्यार्थ्याचं। त्याच्यानंतर जन्मतारीख, इथे कॅलेंडर आहे, कॅलेंडरवर क्लिक करा। त्याच्यानंतर इथे जुलै 2024 लिहिले, तिथे जाऊन पहिले वर्ष घ्या। ठीक आहे, त्याच्यानंतर महिना घ्या आणि त्याच्यानंतर मग तारीख घ्यायची आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर स्टेट कोड, इथे आपल्याला काही लिहायचं नाही आहे, पण तिथे जाऊन क्लिक करून बाजूला क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर आईचं नाव तुम्हाला टाकायचं आहे। त्या विद्यार्थ्याच्या आईचं नाव जे असेल ते सगळे त्या ठिकाणी आपोआप कॅपिटलमध्ये येतात, तुम्हाला कॅपिटल करण्याची गरज नाही। त्याच्यानंतर वडिलांचं नाव कंपल्सरी आहे, ते टाकावं लागेल। जर तुम्ही टाकलं नाही बाजूला क्लिक केलं तर इथे फील्ड नॉट बी ब्लँक असा मेसेज येईल। ठीक आहे, नुसतं सिंगल नेम टाका। गार्डियन नेम काहीच नाही टाकायचं आहे, पण त्याच्यात क्लिक करून बाहेर पडायचं आहे। त्याच्यानंतर आधार नंबर, विद्यार्थ्याचा आधार नंबर तुम्हाला टाकायचा आहे। जर आधार नंबर माहीत नसेल तर 9 अंक हा 12 वेळा तुम्हाला टाकून घ्यायचा आहे। आणि जर आधार नंबर माहीत असेल तर आधार नंबर टाकायचा आणि या ठिकाणी विद्यार्थ्याचा आधारनुसार नाव टाकायचं आणि सेव्ह म्हणायचं आहे। ठीक आहे, सेव्ह म्हटल्याच्यानंतर अशा पद्धतीने एक स्क्रीन येईल। त्या स्क्रीनला कन्फर्म करण्या अगोदर इथे तुम्हाला टिक मार्क करावं लागते। 1 2 3 4 टिक मार्क केली आणि त्याच्यानंतर इथे कन्फर्म। बघा, कन्फर्म केल्याच्यानंतर द स्टुडंट हॅज बीन इन्स्टॉल सेव्ह सक्सेसफुली, ॲड न्यू स्टुडंट। ठीक आहे, आता ॲड न्यू स्टुडंट आपण नंतर करू। तुम्ही पटापट इथे ॲड न्यू स्टुडंट करून सगळे विद्यार्थी ॲड करू शकता। आपण इथे गो टू न्यू एंट्री लिस्ट। आता या ठिकाणी तुम्ही ॲड केलेले 2 विद्यार्थी तुम्हाला दिसतात। बघा, याच्यामध्ये GP, EP आणि FP हे ॲड करायचं आहे आपल्याला। जनरल प्रोफाईल, एनरोलमेंट प्रोफाईल हे आणि फॅसिलिटी प्रोफाईल हे सध्या चालू झालेलं नाही आहे। ठीक आहे, हे चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ पाठवल्या जाईल। तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला विद्यार्थी ॲड करायचे आहे। नक्कीच व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि इथे विद्यार्थ्याचा पेन नंबर नंतर येतो। ठीक आहे, त्यासाठी तुम्हाला वेट करावा लागेल। इथे स्कूल डॅशबोर्डला आल्याच्या नंतर तुमचा आकडासुद्धा हा इथे 00 आहे, हा 24 तासाने अपडेट होतो, याचीसुद्धा काळजी लक्षात घ्यावं आहे। चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, बाय, टेक केअर।